हॅलो स्टुडंट, ॲक्टिव्ह क्लासमध्ये मी चित्रा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आपण सध्या पाहत आहोत फ्रॅक्शनच्या ॲडिशन कशा करायच्या। मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडिशन फ्रॅक्शन विथ होल नंबर्स असं पाहिलं आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण ॲडिशन फ्रॅक्शन विथ लाईक डिनॉमिनेटर म्हणजे ज्या वेळेला आपल्याला छेद समान दिला जातो, इथे फॉर्म्युला आहे लिहिलेला, त्यानुसार आपण सोडवायचं आहे। दोन्ही नंबर्सचा आपल्याला फॉर्म्युला कसा मिळतोय, सारखाच आहे। छेद जो आहे तो सारखा आहे आणि हा अंश आहे। रेषेच्या वरची जी संख्या असते त्याला अंश म्हणतात आणि रेषेच्या खाली असणाऱ्या संख्येला छेद म्हणतात। अंश आणि छेदाच्या स्वरूपात आपल्याला ॲडिशन म्हणजेच बेरीज करायची आहे। आता दोघांचाही जो छेद आहे हा समान आहे। हा ज्या वेळेला जर वेगळा असेल तर ॲडिशन होत नाही। आता आपल्याला हा छेद समान आहे, समान असल्यानंतर आपण ॲडिशन कशी करायची ते आपण पाहूया। त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतलंय, 11/7 प्लस 23/7। आता दोघांमध्येही आपल्याला जो हा छेद आहे हा कसा आहे, समान आहे, डिनॉमिनेटर। मग आता एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपण काय करूया, इथे ज्या वेळेला छेद तुमचा सारखा असतो त्यावेळेला तो आपण एकत्रित लिहायचा असतो। एकत्रित म्हणजे आपण एकच लिहूया 7 आणि वरती दिलेली जी अंश आहेत फक्त अंशाची बेरीज करायची आहे। 11 प्लस 23 11 अधिक 23 म्हणजेच किती होतात, 3 आणि 1 4, 2 आणि 1 3, बरोबर, छेद 7। यालाच भागिले असंही म्हटलं जातं। 34/7 म्हणजेच 34/7। ठीक आहे। आता जरी मुलांना अशी बेरीज करता नाही आली आडवी, तरी तुम्ही असं कच्चं कुठेतरी 11 अधिक 23 असं कच्चं तुम्ही करू शकता। 1 अधिक 3 4, 2 अधिक 1 किंवा 1 अधिक 2 3। बहुधा जास्त करून काय करायचंय, खालच्या संख्येमध्ये वरची संख्या मिळवत जायची, वरून खाली आलं नाही करायचं। असं खालच्या संख्येमध्ये वरची संख्या मिळवत जायची, म्हणजे पुढे जरी हातचा आला तरी आपण तो याच्या डोक्यावर इकडे ठेवू, आपल्याला पुढचं ऑपरेशन आपण करू शकतो। ठीक आहे। याप्रमाणे आता आपण दुसरं एक्झाम्पल पाहूया, 2 26/5 अधिक 42/5 26/5 प्लस 42/5। मग आता आपण काय करणार आहोत, 5 प्लस 5 म्हणजे दोघांचाही छेद समान आहे, म्हणून आपण हा छेद सुरुवातीला अगोदर लिहून घेऊया। ठीक आहे। आणि त्यानंतर ह्या दोघांची ॲडिशन मांडायची। मग आपण कसं लिहू शकतो, 26 प्लस 42 इज इक्वल टू 6 प्लस 2 8, 4 प्लस 2 6/5। ठीक आहे। जरी तुम्हाला ही अशी मुलांना आडवी बेरीज नाही आली तर तुम्ही कच्चा कुठे करू शकता। आता मी ह्या कच्चा भाग जो आहे तो तुम्हाला याच ठिकाणी पेजवर दाखवत आहे। 42 2 प्लस 6 8, 4 प्लस 2 6। मग आपण हा जो आलेला आपला अंश आहे तो आपण इथे वरती लिहिलाय आणि इथे आहे 5। ठीक आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छेद समान असताना ॲडिशन कशी करायची हे आपण शिकलो आहोत। याच प्रकारे वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी ॲक्टिव्ह क्लासला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।